नमस्कार मंडळी, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेचा आजचा ट्विस्ट खरंच खूप रंजक असणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर मित्रांनो, कालच्या ट्विस्ट मध्ये आपण बघितलं की कशा प्रकारे कलाने एकाच वेळी नैनाला, रिपोर्टरला आणि हॉटेल मॅनेजरला समोर बोलावून राहुलचं भांड फोडलं। राहुल किती नीच माणूस आहे आणि किती निर्लज्ज आहे आता हे सगळ्यांसमोर आलेलं असतं आणि अद्वैतच्या लग्नामध्ये नैनाला पळून घेऊन जाणारा दुसरा तिसरा कोणी नसून राहुलच आहे ही गोष्ट आता सगळ्यांना कळलेली असते। त्यामुळे सर्वच जण राहुलवर खूप नाराज असतात। राहुलचं ज्या मुलीसोबत लग्न होणार असतं म्हणजेच राधासोबत लग्न होणार असतं त्या राधालाही प्रचंड मोठा धक्का बसलेला असतो आणि ती राहुलला म्हणत असते की राहुल, तू माझ्यासोबत कधी असं वागशील असा स्वप्नात देखील विचार केला नव्हतास आणि तू इतका नीच आहेस आणि तू खरंच इतका नीच आहेस, मला असं कधीच वाटलं नव्हतं। तर राधाची आई म्हणजेच विजया देखील आता रोहिणीला बोलू लागते आणि रोहिणीला म्हणू लागते की रोहिणी, मी खरं तर माझ्या मुलीचा हात या घरात देण्यामागचं कारण फक्त एवढं होतं की या घरचं खानदान, या घरातली लोक चांगली होती हे मला माहित होतं, परंतु तुझा मुलगा इतका नीच निघेल ना असं मला कधीच वाटलं नव्हतं आणि राहुलने जे काही केलंय आज ते खूप चुकीचं केलंय। खरं तर कलाने या सगळ्या गोष्टी योग्य वेळी सगळ्यांसमोर आणल्या। जर कलाने या सगळ्या गोष्टीचा आज खुलासा केला नसता तर माझी मुलगी आयुष्यभर या चिखलामध्ये पडत राहिली असती। राधाची आई कलाचे आभार मानते आणि मग राधाला घेऊन ती तिथून निघून जाते। राहुल निर्लज्जपणे एकाच जागेवर उभा असतो। अद्वैत राहुलला म्हणत असतो की बोल ना राहुल, आता काय झालं तुला, आता का बोलत नाहीयेस, बोल ना की अद्वैत ब्रो माझं काही चुकलं नाहीये, सगळी काही चूक आहे ती कलाचीच आहे, बोल आता। राहुल मात्र काहीही बोलत नसतो, निर्लज्जपणे उभाच असतो आणि मग आता सरोज बोलायला सुरुवात करते। सरोज म्हणत असते, अरे राहुल, खरंच तू तुझ्या भावाला एवढं हेट करतोस का? खरंच तुला तुझ्या भावाचा इतका राग येतो का की तू त्याची बायको घेऊन पळालास? मला कुठेतरी तुझ्यावर डाऊटच होता की तू जितकं काही चांगलं वागण्याचा जो आव आणत होता ते मला कुठेतरी खटकतच होतं आणि माझ्या बॅक ऑफ माइंडला कुठेतरी चाललं होतं की तू नक्कीच काहीतरी गडबड करणार, परंतु फक्त अद्वैतकडे बघून मी गप्प होते। याचा अर्थ आतापर्यंत माझ्या अद्वैतची जी काही परिस्थिती झालीये, त्याला जो काही मानसिक त्रास झालाय त्या सगळ्या त्रासाला ती कला जबाबदार नसून तू जबाबदार आहेस आणि मी आतापर्यंत या सगळ्या गोष्टीला कलाला जबाबदार ठरवत होते। सरोज आता रोहिणीला सुद्धा खूप बोलू लागते। रोहिणीला ती म्हणत असते की रोहिणी, आतापर्यंत तू तुझ्या मुलाची तुलना माझ्या मुलाशी करत होतीस ना, आणि आज तुला चांगलंच कळलं असेल की तुझा मुलगा माझ्या मुलाच्या नखा इतका सुद्धा नाहीये। आज त्याने दाखवून दिलंय की तो किती नीच माणूस आहे ते। तुला तर तुझ्या मुलाचं खूप कौतुक होतं ना, आतापर्यंत तर तुझ्या मुलाचं खूप कौतुक करून घेतलंस तू आणि आज बघितलं ना काय झालं ते। आतापर्यंत प्रत्येक वेळी तू आगीत तेल ओतण्याचं काम केलंस, मला त्या कलाबद्दल भडकवत राहिलीस, माझ्या अद्वैतचा इतका रागराग केलास, परंतु आज काय घडलं? आज तुझ्यावरच ही वेळ आलीस ना। इतक्या वेळ तू माझ्यावर हसत होतीस, इतके वेळ मला टोमणे मारत होतीस, आज मला तुला टोमणे मारायची वेळ आलीये, परंतु मी असं तुझ्यासारखं नीच कधीच वागणार नाही। रोहिणीला सुद्धा आता खूप पश्चाताप होत असतो, कारण रोहिणीला या सगळ्या गोष्टीची आयडियाच नसते की राहुलने एवढा मोठा कांड करून ठेवलाय। राहुलने कलाची बहीण नैनालाच पळून नेलं होतं हे रोहिणीला तेव्हाच समजलेलं असतं जेव्हा कलाने ह्या सगळ्या गोष्टीचा खुलासा केलेला असतो। रोहिणी सुद्धा प्रचंड मोठ्या सदम्यामध्ये गेलेली असते की तिला काय करावं तेच कळत नसतं। सोहम सुद्धा आता एका गोष्टीचा खुलासा करून आबांना सांगतो की आबा, अजून एक गोष्ट तुम्हाला सांगायची राहिली की राहुलने अद्वैत दादाच्या लग्नामध्ये सगळ्यांना असं सांगितलं होतं पुढच्या शॉपला आग लागली आहे, परंतु मी तिथे चांगली चौकशी करून आलोय आणि त्यातून मला कळलं की जयपूरला कुठलीही आग लागली नव्हती, कुठल्याही शॉपला आग लागली नव्हती आणि कुठल्याही माणूस त्याच्यामध्ये जखमी झालेला नाहीये। राहुलने आपल्यासोबत सगळा गेम केला, राहुल आपल्यासोबत पहिल्यापासून खोटं बोलत आलाय। आबांना सुद्धा प्रचंड धक्का बसलेला असतो। आबा आता अद्वैतला सांगतात की अद्वैत, त्या नीच पोराला इथं माझ्या समोर घेऊन ये। अद्वैत आता ओढत ओढत राहुलला आबांसमोर उभा करतो। आबा म्हणतात की राहुल, तू आज चांदेकरांची इज्जत धुळीला मिळवली आहेस, तू असं कधी वागशील असा मी स्वप्नात सुद्धा विचार केला नव्हता। अरे, कोणी इतका तिरस्कार करतं का आपल्या भावाचा? अद्वैतने तर तुझ्या बाबतीत कधीच तुलना केली नाही। अरे, तू थोडंसं जरी काम केलं ना तरी मला अद्वैत येऊन सांगायचा राहुलचं कौतुक करा, राहुलची नीट बोला, आणि तू अद्वैत सोबत असं बोललास। ज्या भावाने अजूनपर्यंत तुझी कधी पाठ सोडली नव्हती त्याच भावाच्या पाठीत तू खंजीर खुपसलास। असं वागताना तुला एकदाही लाज वाटली नाही का? अद्वैत राहुलला म्हणतो की राहुल, तू फक्त घरातल्यांचा अपमान नाही केलायस किंवा घरातल्यांनाच धोका नाही दिलायस, तर तू नैनाला सुद्धा धोका दिलाय। नैनाला तू धोक्याने लग्नातून घेऊन पळून गेलायस आणि जर तिला पळून घेऊनच गेला होतास तर मग तिच्यासोबत लग्न करायला पाहिजे होतंस ना। तू तर दुसऱ्याच मुलीसोबत लग्न करत होतास आणि नैना सोडून अजून कितीतरी मुलींना तू फसवलेस। मला तर लाज वाटते तुला भाऊ म्हणून घेण्याची। भाऊ ही सुद्धा मला आता शिवी वाटायला लागली तुझ्यासाठी। राहुल मात्र खाली मान घालून ऐकत असतो। राहुलला आता कोणीच साथ देत नसतं, राहुलला हे समजलेलं असतं आणि मग राहुलला आता शेवटचा पर्याय म्हणजे त्याची आई म्हणजे रोहिणी वाटते। राहुल आता
रोहिणीकडे जातो आणि रोहिणीला म्हणत असतो की मम्मा बघ ना, हे सगळेजण मला कसे बोलताय आणि तुझ्या मुलाला हे सगळं बोलताय, तुला काहीच वाटत नाहीये का? मम्मा तू माझी साईड घे, माझ्याबद्दल बोल, यांच्याशी भांड. असं म्हटल्यावर आता रोहिणी इतकी चिडते की ती रूम मध्ये जाते आणि डायरेक्टली बंदूक घेऊन येते आणि ती आता राहुलवर बंदूक रोखते. सर्वांना प्रचंड मोठा धक्का बसलेला असतो. रोहिणी स्वतःच्याच मुलाला मारायला निघालेली असते आणि हे बघून राहुललाही मोठा धक्का बसतो. राहुल म्हणत असतो की मम्मा अगं तू हे काय करतेयस? मी तुझा मुलगा आहे ना, तुझा एकुलता एक मुलगा, तुझा लाडका मुलगा. तेव्हा रोहिणी भयंकर चिडते आणि म्हणते की कोणी माझा लाडका मुलगा नाहीये. राहुल तू असं कधी वागशील मला असं स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं. आतापर्यंत मी जे काही केले, ज्या काही गोष्टी केल्याय ना त्या फक्त तुझ्यासाठी केल्यात. आतापर्यंत मी कुटुंबाशी खोटं बोलले असेल, आतापर्यंत कुटुंबाशी धोक्याने वागले असेल, परंतु हे सर्व मी केलंय ना फक्त तुझ्यासाठी केलंय आणि तुझ्या फ्युचर साठी केलंय. आज तुझं लग्न त्या राधासोबत लावून देण्याचा सुद्धा माझा हेतू फक्त तुझा फ्युचर होता. आणि एवढी मोठी गोष्ट करताना तुला मला एकदाही विचारावंसं वाटलं नाही? एकदाही तू मला या गोष्टीविषयी बोलला नाही? राहुल आज सगळ्यांसमोर तू मला तोंडावर पाडलंय. मला डायरेक्टली तोंड काढायला कुठे जागा ठेवली नाहीये आणि तू मला सांगतोय का तुझी बाजू घेऊन मी यांच्यासोबत भांडू? कुठल्या तोंडाने मी यांच्या समोर भांडू? माझ्या तोंडाला तू काळं फासलेस. असं म्हणत रोहिणीने आता राहुलवर बंदूक रोखलेली असते. सर्वजण प्रचंड घाबरलेले असतात. रोहिणी प्रचंड रागामध्ये असते आणि राहुलला गोळी मारणार तेवढ्यात अद्वैत मध्ये पडतो आणि अद्वैत आता रोहिणीच्या हातून ती रिव्हॉल्वर खेचून घेतो. रोहिणी अद्वैतला म्हणत असते की अद्वैत तू मला आता थांबवू नको, मला ह्या मुलाचं आता फक्त मेलेलं तोंड बघायचंय. या मुलासाठी आतापर्यंत मी वाटेल ते करत आलीये, परंतु या मुलाने आज मला कुठे तोंड दाखवायला जागा ठेवली नाहीये आणि मला लाज वाटते की मी ह्या मुलाला जन्म दिलाय. आबा रोहिणीला शांत बसायला सांगतात. आबा घरातल्या सर्वांना विचारतात की आता राहुल सोबत काय करायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? सर्वांचं एकच उत्तर येतं की राहुलला या घरातून हाकलून द्यायला पाहिजे. सरोज म्हणते की आबा राहुल चांदेकर फॅमिलीचा कधीही भाग होऊ शकत नाही, कारण त्याच्यामध्ये जे गुण आहे ते चांदेकर फॅमिलीमध्ये कोणाचेच नाहीयेत. त्यामुळे याला चांदेकर मेन्शन मध्ये राहण्याचा काहीही अधिकार नाही. अद्वैत देखील सेम बोलतो. अद्वैत म्हणतो की आबा जर याला घराच्या बाहेर काढलं नाही तर हा पुन्हा तेच वागेल आणि तेच करण्याचा प्रयत्न करेल. त्याच्या चुकांवर आता पांघरून जर घातलं नाही तर तेच आपल्यासाठी योग्य ठरेल. सर्वांचं एकमत झालेलं असतं. सर्व मिळून ठरवतात की राहुलला आता घराबाहेर काढायचं आणि मग आबा आता शेवटचं रोहिणीला विचारतात की रोहिणी तू सांग तुझ्या मुलाबद्दल काय करायला पाहिजे, तुझ्या मुलाचं काय करायचं? तेव्हा रोहिणी सुद्धा सांगते की आबा तुम्ही जर त्याला घराबाहेर काढले तर मी कुठलीही हरकत घेणार नाही. तुम्ही त्याला घराबाहेर काढू शकता कारण तो चुकलाय आणि त्याने जे केलीये ती चूक नाही केलीये तर त्याने पाप केलंय आणि मी तुम्हाला काहीच म्हणणार नाही, तुम्हाला काहीच अडवणार नाही. तुम्हाला जे करायचे ते करा. राहुलच्या आईने सुद्धा राहुलची साथ सोडलेली असते. राहुलला प्रचंड मोठा धक्का बसलेला असतो. राहुल आता अद्वैतची हात जोडून माफी मागत असतो की अद्वैत ब्रो मला माहितीये की मी खूप चुकलोय, मी नैनासोबत सुद्धा खूप चुकीचं केलं आणि मी नैनाला लग्नातून पळून घेऊन गेलो होतो. मला तुझा सगळा बदला घ्यायचा होता, परंतु या सगळ्या गोष्टीसाठी मी तुझी माफी मागतो. परंतु अद्वैत आता राहुलला अजिबात माफ करत नाही आणि आबा आता शेवटचा निर्णय देता की राहुल तू आताच्या आता या घरातून निघून जायचंय. सगळ्यांनी राहुलला लात मारलेली असते. राहुल आता पूर्णपणे एकटा पडलेला असतो आणि जाता जाता आता तो कलाकडे खूप खुन्नस देऊन बघत असतो आणि म्हणत असतो की तुला सोडणार नाही मी. आणि राहुल आता तिथून निघून जातो. तर नैना सुद्धा म्हणत असते की बघ राहुल आज तुझी आणि माझी परिस्थिती एकच आहे. आतापर्यंत तर तू मला म्हणत होता ना की तुला तुझे घरचे सुद्धा ऍक्सेप्ट करत नाहीये, तर आता बघ तुझी काय अवस्था झालीये. खरं तर चांदेकरांचं नाव तू वापरलं नाहीस ना तर तुला मात्र कवडीची ही किंमत नाही. आता तुला हे बाहेर पडूनच कळेल. राहुल तिला तरी सुद्धा म्हणत असतो की हे बघ तू माझी कंपॅरिझन नको करू, शेवटी मी चांदेकरांचा मुलगा आहे. माझी व्हॅल्यू कुठेही गेली तरी अपच राहील. मी काय तुझ्यासारखा मिडल क्लास नाहीये. तेव्हा नैना त्याला म्हणते की आता मिडल क्लास कोण होणार आहे ना हे तुला परिस्थिती दाखवून देईल आणि आतापर्यंत तू जे काही पाप केले ना आता ते रस्त्यावर जाऊन भोग आणि रस्त्यावर जाऊन भीक मागून भोग. नैनाने सुद्धा राहुलला फटकारलेलं असतं आणि अद्वैत आता कलाची हात जोडून माफी मागतो आणि कलाला म्हणतो की कला सॉरी, माझं चुकलं की आतापर्यंत मी तुझ्यावर खूप डाऊट घेतला. आतापर्यंत सगळ्या गोष्टींना मी तुला जबाबदार ठरवत होतो, परंतु तू खरी जबाबदार नाहीच आहे. आज माझा भाऊच एवढा मोठा साप निघाला आणि आम्हाला सगळ्यांना डसला आणि हे सगळं सत्य फक्त तुझ्यामुळे बाहेर आलं आणि जर तू आज नसती तर आम्हाला राहुल कसा व्यक्ती आहे हे कधी कळलंच नसतं. सर्वजण कलाची माफी मागत असतात आणि कलाला थँक्यू ही म्हणत असतात. तर मित्रांनो असेच लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेचे ट्विस्ट एपिसोड बघण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.